येता संघ मालकाला दिला जाईल एक अँड्रॉइड मोबाईल फोन. सुशील डाकवाल बॉलिंग तर जिम्मा घेतल्या आघाडीला येताना ऋतांशच्या साथीला स्ट्राईक. आता राहुल स्ट्राईक, ऋतांशू रामचंद्र पाटील. लेट्स स्टार्ट टू गेम. चला टायमर लागलेला आहे, 25 मिनिटं दिले जातील प्रत्येक ओव्हरसाठी 5. जास्त अतिरिक्त वेळ घेऊन 7 मॅचेस, त्यापैकी तिसरी मॅच आपल्या बेटीला. पॉईंट खडं केले पहा, सजावट कशी. पॉईंटला थोडंसं अंतर सोडल्यानंतर कव्हर पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. छोटा एक्स्ट्रा कव्हर आहे सिलिमिडॉफला, बरंचसं अंतर आहे. सिलिमिडॉफ व्हेरी एक्सपिरियन्स मॅन मनोज इन स्टँडिंग ऑफ द सिलिमिडॉफ. पहिला बॉल समोर राहुलच्या. आता स्वतः कॅप्टन कर्णधार सुशील ऑफ स्टंपला रिलीज झाला बॉल. ते पाहिलं गुरुनाथ पाटील, त्याला दंडित केलं, वाईट म्हणून घोषणा केली. अतिरिक्त धावसंख्येमध्ये शुभारंभ होतोय. श्रीघ्नाश झालेला आहे अक्काय किंग्स. पहिले 3 मॅच अशा प्रकारे आहेत का ते सेमी फायनल मध्ये धडक दिली आहे. काजबंग 19-1 वैभव भोईर यांची ती, मयूर भोईर, रामचंद्र पाटील असे खेळाडू खेळताना पण काल पाहिले. तर दुसरी टीम राहुल तेजस वॉरियर्स. गतीमध्ये छान प्रयोग केलाय पहा, सुपर. लारानं जे शेवटचं टाकलं ना ओव्हर तो तर दिसला, परंतु आता काय नाही, इन ऍक्शन मध्ये दिसतंय पहा. विकेटच्या पाठीमध्ये लारा येतो, चेंडू खाली आणि पहिला विकेट काढून देते कॅप्टनला. पहिली सफलता टीमला. अर्थातच ऋषभ वॉरियर्स. चांगली सुरुवात कॅप्टनने कडून दिली, कारण 1 धाव होती तेव्हा टॉपेज फिरवला बॉल फिंगर्सला बोटानं. फिरकी बॉल नीटचा समजला राहुल आणि टॉपेज घेताना विकेट किपर लाराच्या हाती झेल देऊन तो परतला. फक्त 0 वर, कारण एकदा वाईटच्या रूपामध्ये आलेलं आहे. घेऊ का म्हणजे अच्छा येस. आयोजनासाठी केलेली मदत निश्चित जसं वेळ मिळेल आम्ही सांगू का, खूप चांगल्या खेळाडूंनी ही प्रीमियर लीग यशस्वी होण्यासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये ऋतांशू रामचंद्र पाटील आहे, यतीन भोईर आहेत, ओमकार भोईर, जतीन पाटील, रमाकांत पाटील, गणेश भोईर, भावेश भोईर, सागर पाटील, भार्गव पाटील, रचित भोईर, दक्ष भोईर, पियुष पाटील, नैतिक भोईर, सुशील डाकवल, प्रणव ढाले, आकाश डोडो आणि चिक्कू यांचं. मलपो काय स्ट्रोक आहे, बेहतरीन टायमिंग. क्रिकेटचा दर्जेदार दर्शनीय फटका. वा बावा, क्लास. स्वतः आलेला आहे संघ मालक कल्पेश. धावसंख्या मात्र जाते सरस 7 वर. हात खुळायला सुरुवात केली आहे. काय टान्स, स्वतः लेग ब्रेक असला तो पटकन ओळखतो विघ्नेश का लेग ब्रेकला कोणती बॅट अँगल म्हणावं. दॅट इज अ लवली स्ट्रोक यार. अतिशय दर्शनीय फटका, सुपर्ब. स्विंग खतम केला लेग ब्रेकला, सरळ मात्र लवकर संपवलं षटकाराला कॅप्टनच्या विरोधात. 7 धावसंख्या अकाय किंग्स. स्वतः संघ मालक कल्पेश. ग्रेट, हम किसी से कम नाही. जोरदार अपील. मागणी केलेली आहे परंतु उत्साह जास्त. लारा पहा, दाद दिली नाही मुख्य अंपाने, तर स्वेअर लेगला पाहिला लाराने. चर्चेमध्ये आहे लारा, कारण त्याची अनोखी आता खूप भावले ब्रेक. एक उजव्या हाताचा जो पॅन्ट जो ट्रॅक आहे ना त्याने गुडघ्या परत नेले, म्हणून तो आकर्षित करतोय तुम्हा सर्वांना प्रेक्षकांना. ओ टाकलं 19 धावा डिपेंड केला. विकेट मध्ये खूप करामत करताना लारा. कशमकश पाहायला मिळाली 2 दिग्गजांबद्दल. एक संघ मालकाच्या विरुद्ध कॅप्टनने तो बॉल टाकलाय. टप्पा पडल्याने घेतलेले वेलन बॅटला लागले का नाही ही 2 अंपायर मात्र जुळला बातचीत केली आहे, नंतर निर्णय मात्र येईल. बॅट्समन सेफ आहे, सुरक्षित. परंतु मी कौतुक करते का संघ सर्व सहकारी आहेत खेळाडू, त्यांचं कौतुक करते का स्पोर्ट्समॅन खेळाडू ती दाखवली. 3 चेंडूचा खेळ, 7 धावा लागतात धावफलकावर. पहिलं ओव्हर हाताळताना स्वतः कॅप्टन सोडून दिले, बाकीचे तमाम काम केलं. वाईट घोषित करून गुरुनाथ पाटीलनं दंडित केलं वाईट म्हणून. एक एक्स्ट्रा धाव मिळते. स्कोर मात्र अतिशय महत्त्वपूर्ण मॅच मध्ये पुढे जाताना. पहिल्या ओव्हरच्या दरम्यान 8 धावा, 1 गडी बाद 8. पहिली सफलता अर्जित केली आहे. अगदी पहिलेच वाईट टाकल्यानंतर दुसऱ्या बॉलवर तर सुशील डाकवल. P1चा पहिलं ओव्हर षटक. क्रिकेटचा दर्जेदार फटका. काय खुशालता आहे, काय अफलातून हे टायमिंग. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करताना पुन्हा संघ मालक कल्पेश भोईरच्या बॅटमधून दर्शनीय देखणीय फटका. 4 रन.
दादा भोईर जुगा ग्रामस्थ मंडळाचे ते सन्मान्य अध्यक्ष आहेत. आमचे सहयोगी बंधू बॅकफुटवर गेला, कडक यार, बेहतरीन बॅटिंग. आज वेगळ्या मूड मध्ये दिसतो कल्पेश. बॅकफुट चेंडूला येऊ दिला आणि हॉरिझॉन्टल वन काय चेंडू, एक एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हर ड्रॉय. सुपर शॉट यार, अक्षर म्हणजे रोंगटे आणणारे फटके. एक षटकार, त्याच्या चौकार चौकार. जे सुशील टाकवल थोडासा हवी होता, त्या हवी झालेला त्याने खरोखर हाणून पाडताना त्यावर जोरदार हमला. बोल 16 धावा तब्बल जाते. शेवटचा बॉल क्लास. संघ मालक अक्षरशः दण आणून प्रीमियर लीग आम्ही पाहिले पहिली 2022-23 प्लेअर ऑफ द सिरीज. यार बॅटरने मात्र तो मालिकेवर पटकावला होता. अगदी 2022. व्हॉट अ लवली ऑलराऊंडर. संघ मालक स्वतः कल्पेश. ग्रेट इनिंग. ओ अबे फॉर्म द बॉडी. दूर होऊन खेळल्याचा हालचाली दिसली नाही. आणि जी सुरुवात खऱ्या अर्थाने वाईटने केली होती, पहिला दुसरा बॉल विकेट घेणार, त्याच्यानंतर जो संघ मालक आला ना कल्पेश, त्याने अक्षरशः विश्लेषण बिघडून टाकलं पहिले P1चं. अर्थातच जोरदार हमला केला सुशील डाकवाल या कॅप्टनवरती. 16 धावा खर्च केल्या, पण राहुलची ती विकेट शून्यावर मिळाल्यानंतर विशेष मात्र आनंद मात्र मिळू दिला नाही. चांगली सुरुवात म्हणता येईल बॅटिंग करताना. अकाय किंग्सची टॉस हरल्यानंतर दर्जेदार क्रिकेट त्यासाठी स्पर्धेसाठी चेंडूची मात्र जी पुरवणी केली ना, त्या मदतीसाठी आम्ही निशिकांत तळेगावकरांचं विशेष आभार मानतोय. त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था, युवा नेतृत्व, भालचंद्र षटकाचे एक सफल आयोजक वैभवजी भालचंद्र भोईर यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतो का जेवणाचं व्यवस्था त्यांच्या हातून मात्र झाले. त्याचबरोबर दर्शनजी हरिश्चंद्र भोईर युवा नेतृत्व, नितेश धनाजी पाटील यांचे विशेष आम्ही आभार. आणि मंथन पाटील ज्याने काल अर्धशतक झलकावलं, त्याने चोख पाण्याची स्वरूपात आम्हाला मदत केली. दुसरा ओव्हर मोहम्मद लेफ्ट हँड बॉलर, डावखुरा बोलो अंदाज, बॉलर आले बॉलिंग मार्कवर. मोहम्मद पहिला चेंडू डिलीट केला, गुडलँड टप्पापर्यंत घेतले ते बलन. नॅचरल आउटस्विंग ही जी देणगी दिली ना देवाने, त्याचा सुरेख वापर केला. पहिला चेंडू टाकताना बीट केला बॅट्समॅन अर्थातच ऋतांशू. बिग मॅन, मोठा बॅटर, मोठा पंच मारतो मोठे मोठे मॅचमध्ये. त्याचबरोबर ज्याच्या माध्यमातून या संपूर्ण लीगसाठी चेंडूची मात्र आम्हाला पुरवणी करण्यात आली, ते निशिकांत तळेगावकर यांचं आगमन होतोय. त्यांचा विशेष सत्कार मी करणार आहोत. जसं ही ओव्हर संपली, दुसरी ओव्हर पॉवर प्ले सेकंड, त्यांचा आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. दुसरं प्रगती पितावर बॉलिंग मार 2च्या 2 बॉल सुरुवातीला डॉट टाकलेत मोहम्मदने. क्रिकेटचा दर्जेदार फटका बॅकफुटवर जाताना जिथे एक्स्ट्रा कव्हर खाली होतं, त्या खाली असं एक्स्ट्रा कव्हरला शोधलं आणि थ्रू द कव्हर अँड एक्स्ट्रा कव्हर. हा एकदम प्रेक्षणीय. क्रिकेटचं मादुक सौंदर्य कशात दडपलेलं ना, लपलेलं, त्या लपलेल्या मादुक सौंदर्यानं ओपन केलं. अँड 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. 4 धावसंख्येने खातं खोललं. पहिला मॅचचा हिरो, दुसरी मॅच जरूर हल्ले. दोन्ही टीमसाठी करूया म्हणजे जो जिंकेल तो चौथा टीम सेमीफायनल. काजबग 1911 पहिला, राहुल तेजस वारियर सेकंड सेमीफायनल, अँड कियान सुपर किंग इज द थर्ड ऑफ द सुपर. आदरणीय मुकेशजी भोईर जे वाशीगावून आहेत, त्यांना आम्ही अद्राणी येथे व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपलं सरसे स्वागत आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. सुपर शॉट यार, कलात्मक लॉफ्टेड ओव्हर द लॉंग ऑन. दर्जेदार फटका. ही तुफानी ताकद आहे. ही तुफानी ताकद त्यांनी रामचंद्र पाटील आपल्या पिताश्रीकडून हासिल केली. किती ताकद, सहज घेते लॉप, फक्त मनगटाचा उपर आणि लॉप ओव्हर द लॉंग ऑफ. आणखी एक मोठा फटका, षटकार. 4 चेंडू मोहम्मदने टाकले, 2 त्याचे होते, 2 ऋतांशूने सांगितले. येस मुकेश 40+ चे सन्मान्य बॅटर, डावका हाताने बॅटिंग करणारा हा मुकेश. सरचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. अशा प्रकारे आणखीन एक 27 धावा लागल्यात. सिंगल मिळते. 5 चेंडू टाकल्यात आतापर्यंत. पॉप्युलर सेकंड पुरेपूर फायदा घेतला. पहिलं ओव्हर टाकला अर्थातच कॅप्टन सुशीलने. 16 धावा. तेव्हा इन ऍक्शन मध्ये स्वतः संघ मालक दिसले होते कल्पेश भोईर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅकफुट वगैरे जागा बनवली. वॉट अ व्हेरी व्हेरी बिग मिस्टेक. पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न, परंतु नेमका इनसाइड द सर्कल 30 यार्ड मध्ये पॉइंट खडं होतं आणि पॉइंटला क्षेत्ररक्षण झेल टिपताना
कॉट चिराग, बॉल बाय मोहम्मद. अखेरकार ती विकेट ज्याने खूप मात्र जोड उठवली होती, कॅप्टन होती, त्याचा वचपा काढताना शेवटचा चेंडू असा टाकला, त्याला फिरवलं आणि दिशा होती ऑफसाइड ऑफसम. बॅकफुटवर ज्याला त्याला पंच न करता स्पॅक कट केलं होतं. थोडासा वरून जरी गेले असता नो चान्स होता बॉलर, परंतु चिरागने घेतला अतिशय दर्जेदार झेड आणि संघ मालक जो अक्षरशः पिशं काढत होता त्या संघ मालक अर्थातच कल्पेश भोईरला मात्र बाद करण्यातला शेवटचा चेंडू खूप मोलाचा. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या संपतात. धावसंख्या 27 धावा, 13.5 धावांचे म्हणजे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय अकाय किंगच्या बॅटने, खास करून ऋतांशू अँड स्वतः ओनर संघ मालक कल्पेश बॅक. दुसरा हादरा बसलाय, 2 गडी बाद होत आहेत, 27 धावा स्कोर वरती. चला जाऊया सत्काराकडे, ज्यांनी आम्हाला खूप मोलाची विकेट अर्थात जे खेळाडू खेळताना बॉल नाही ते बॉल आम्हाला पुरवतल्यात या लीगसाठी. आदरणीय निशिकांत तळेगावकरांना जाऊन करूया सन्मानित. स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे आयोजक सुनील भोईर आणि परेश भोईर दोन्ही संयुक्तरित्याने हे सन्मान देतील. बॉलची पुरवणी संपूर्ण लीगसाठी निशिकांत तळेगावकर 40+ सन्मान्य ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू, त्याचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. स्वागतम सुस्वागत. दुसरा सत्कार आम्ही देणार आहोत वाशेगावचा आणखीन एक आक्रमक डावखुरे आताचा बॅटर 40+ मुकेश यांना सन्मानित केले जातं. मुकेश म्हात्रे, पहिल्यांदा 5 गेनीला आम्ही पाहिलं मुकेशला जेव्हा त्यांनी 40+ पदार्पण केले होतं. ती स्पर्धा अक्षरशः याच्या स्फोटक बॅटरने गाजवली होती. वेल्डन मुकेश. पहिल्या डॉटने सुरुवात केली अमर गोलंदाजे मार्कवर. राईट आर्म राउंड द विकेट टू बिग मॅन. टॅप ऑन द पिच केल्याचा पर्यंत घुटमळत गेला. मिस टायमिंग स्ट्रोक होता. चांगला शत्रक्षण जोपर्यंत दुरून मोहम्मद येईल चेंडूला आडवेल फेकेल तेव्हा वेळ होता ऋतांशूला एक खात्यात सिंगल आपल्या टाकण्यासाठी. सिंगलने 28 धावा पोचल्यात. खूप महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र सरळ थेट प्रवेश करेल सुपर 4 मध्ये, सर्वोत्तम 4 संघामध्ये. अगोदरच काल काजबर्ग 1911, काल राहुल तेजस वॉरियर्स शीतलताई फायटर्सला बीट करताना सुपर 4 मध्ये. आज कियान सुपर किंग पोचले, तिसरी टीम सुपर 4 मध्ये. याच्या विजेता संघ जाऊन मिळेल चौथी टीम सेमीफायनल. खूप महत्वपूर्ण, अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे. स्विंग इन द मिस, लाईन मिस केली, अपसाइड द ऑफ स्टंप, कडक बॉल बाय अहमद. डॉट. नवीन बॅटर आलाय प्रणव. प्रणव ऑन द स्ट्राइक. ऋतांशीची जी खेळी आहे ती खूप माझ्या संघासाठी अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. त्याचा खेळ शेवटपर्यंत राहतोय तर मात्र खरं नाहीये. फटका चांगले मधोमध घेतले, बेहतरीन टायमिंग, बेमिस टायमिंग ओव्हर द मोहम्मद. छेरन षटकार. येस अभि. राईट हँड राऊंड द विकेट. बॅकफुटवर जाताना हुक केले, शॉट ऑन जॅक करण्यात पण हुक केलं, कानावरून आलेला स्ट्रोक. अर्थात डावकुरा बॅटर प्रणव. षटकार नुकतंच आला. शॉट ऑमचे बॅकफुटवर गेला. 35 धाबा धावून स्कोर. चांगली गोलंदाजी अमरची, कम बॅक करून दिले. जरी षटकारला 5 चेंडू टाकलेत, 8 धाबा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. एक अर्धशतक काल पाहिलं मंथन कमलाकर पाटील ज्यांच्या माध्यमातून पाण्याची चांगली सेवा पुरवली गेली. मंथन प्रिंटिंग प्रेस. सुपर बॉलिंग आहे, अतिशय देखणा चेंडू, सटीक लाईन ऑफसाइड डाऊन बीट चकवला गेले. प्रणव. ओव्हरची झाली तिसरी समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करत आमंत्रण मिळेल अकाय किंगला आणि 2 गडी गमावल्यानंतर स्कोर लागतं 35. येस अभि प्लीज.
चर्चा करू नका ही विनंती करू जातो. पहा आमचे आवाज जर आपल्या कानापर्यंत ऋषभ वॉरियर्स पोचत असेल तर प्लीज आम्हाला सहकार्य करा. 7 तब्बल मॅचेस त्यापैकी तिसरी मॅच खूप वेळ. मागची जी मॅच झाला ना सामना तो खूप मात्र जास्त वेळ चालला, जवळजवळ 1.25 तास. खऱ्या अर्थाने ती मॅच 50 मिनिटात संपवणं गरजेचं होतं, संपणं गरजेचं होतं, पण अक्षरशः त्या मॅचला त्या सामन्याला तब्बल 1.25 तास. ती वेळ जर भरून काढे तर जास्त वेळ घेऊ नका, चर्चा करू नका मैदानामध्ये. चला 3 ओव्हरचा खेळ इथून संपल्या. अतिशय चांगली परिस्थितीमध्ये अकाय किंग्स 2 गडी बाद झाले. राहुल 0वर. त्याच्यानंतर बाद झालेला बॅट्समन कल्पेश भोईर. चला काजबंग बनबन 9च्या विरोधात कियान सुपर किंगची सेमीफायनल पहिली खेळवण्यात येईल. त्याचबरोबर राहुल तेजस वॉरियर जो विजेता टीम आहे ना तो जाऊन खेळेल सेमीफायनल उत्पांत पेरीचा दुसरा मॅच. 3 ओव्हरचा खेळ संपला. 35 धाबा 2 गडी बाद. बॉलिंग मार्क परत गोलंदाजी मयंक. ओ माय गॉड ड्रॉप द कॅच. झेल सुटला. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु कुठेतरी ड्रॉप चूक झाली. पहिली सफलता मात्र अर्जित होती, ती मिळत होती मयंकला, पण तो चूक स्वेअरलेग खूप झेल सुटल्यात. आम्ही पाहिलं काल 7 झेल जवळजवळ अकाय किंगच्या क्षेत्रक्षाने सोडलं होतं. त्या मॅच मध्ये तब्बल 11 झेल. बॅकफुटवर ओ माय गॉड. म्हणून तर रामचंद्र पाटलाचा मुलगा असा टकाटक ताकद लावतो आणि फेकतो. व्हॉट अ शॉट यार. अप्पर काय तुफानी ताकद आहे विघ्नेश. फुल्लातून टायमिंग बॅकफुटवर जाणं छातीवरून. ओ माय गॉड. अवघड फटका आहे मित्रांनो, पण कसं सोपं केलं. तुफानी ताकद. हिट आहे, फिटर आहे, पण हिट आहे हा बॅटर. कमाल काय रे. शेवटच्या पर्यंत इरादा केले. त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या बॉडीवरून बयान केले त्याने. स्पष्ट जाणून होतोय का मी शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूमध्ये संयमभरी बारी खेळेन अकाय किंगसाठी. हे चांगले क्रिकेटसाठी अनुभव चांगला इथं चाललेला आहे. बॅकफुट वगैरे ओव्हर द पॉइंट वरून हा खणखण षटकार मयंकच्या विरोधात. अलाउन द कार्पेट टर्न केले. मिड विकेट दूरवरून क्षेत्र मोहम्मद एल फील करेल. आडवे चेंडू जोराने फेकेल, पण सिंगलच मिळेल. काय थांबवलं यार. तेच तर मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मोहम्मद अला झपाट्याने 3 चेंडू आता मयंकने सोडलेत, टाकलेत पिच वरती. एक हमला पाहून कडक स्ट्रोक आहे. एवढा प्रहार कोणत्याच बॅटरने काल केला, तो प्रहार आता दाखवला मोक्याच्या मॅच मध्ये ऋतांशू रामचंद्र पाटीलने षटकार ठोकून. धावसंख्या 42. पुन्हा एकदा जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे कैलास सीमा प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं मध्ये आम्ही अगदी हृदयातून सरस स्वागत करतोय. 4था ओव्हर मैदानाच्या आत टाकला जातोय. मयंक आपला पहिला ओव्हर घेऊन. यस मुकेश मात्रे थँक्यू सो मच. चांगला चेंडू रिलीज झाला. गतीमध्ये मात्र बदल केला. डॉट बॉल. पहिलं डॉटने सुरुवात या ओव्हरची केली. मयंकने षटकार सिंगल आणि डॉट. 4 चेंडू आतापर्यंत टाकले. 4थं कितीपत्र 42 धाबा लागलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अकाय किंग करूया मरो परिस्थितीमध्ये हा मॅच जिंकेल तो सेमीफायनल. विजेता टीम सोडून दिलंय. न्याहाल्यप्रवण चांगला निर्णय म्हणता आला डावखुऱ्या बॅटरचा, कारण त्याच्यानंतर मात्र अंमलबजावणी करताना उदयने त्याला साथ दिली. इट्स इज अ खराब हा दिशा. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळते. 43 झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय दर्जेदार प्रीमियर लीग पर्व थाटामाटामध्ये धमाका जू गाव प्रीमियर लीग का म्हणू नये, कारण 3 बायसिकल बॅटर बॉलर फिल्डर 43 इंच मालिकावीर. फटका नजाकत एक्स्ट्रा कव्हर. सुपर्ब कॅच यार. सुपर्ब कॅच. त्या जागेला कोणताही मात्र क्षेत्ररक्षण खराब करत नाही, कारण ती जागा सन्मानित शिशिर भोईरची आहे. हे सर्वांना ठाकू आहे. हा ग्रेट फिल्डर जर झेल सोडला तर त्या नावाला कुठेतरी मी कालेम्या फासू. सुपर्ब झेल. आणि प्रणवची खेळी इथून झाली समाप्त. आणखी एक झटका. ही मोठी विकेट मयंकनं मात्र मिळवली. झेल घेतला तिथे चिरागने. दुसरा झेल. 1 पॉइंटला झेल पहिला पकडला होता. एस 43 धावा झालेत. 4थं ओव्हर 5 चेंडू झालेले आहेत. म्हणजे 7 चेंडूचा खेळ बाकी. 43. स्पीड वाढवायला लागेल.
नेमकं काय सांगतोय ऋतांशू रामचंद्र पाटील नवीन आल्या बॅटर 5व्या क्रमांक खेळण्यासाठी अक्काय किंग साठी सागरला का सिंगल काढू नको तू हमला बोल बोल कारण बाकीचे 6 चेंडू राजा माझ्याकडे दे कारण 43 आहे त्याला 20 धावा जर मी ठोकून काय 63 वर नेईन परंतु त्याच्या पलीकडे जाण्याचा माझा इरादा आहे नेमकं काय सांगितले या बॉलवरती आपल्या निश्चित होईल स्पष्ट होईल येस तसंच म्हटलं का जोरदार हमला बोल कडक स्ट्रोक यार योग्य सांगितलं होतं ऋतांशूने नवीन आल्या सागरला त्याने त्याची मात्र त्याच्या शब्दाला मान ठेवताना बॅकफुट होत जाताना दॅट इज ऑन ड्राईव्ह 4 रन अभि थँक्यू अभि साऊंड सिस्टीम तुर्ब्यावरून हा क्लास एक दर्जेदार हा ऑपरेटर आहे डीजे ऑपरेटर 47 धावा लागत्या 4 खेळ ओव्हरचा खेळ 4 षटकांचा खेळ झाला समाप्त अकाय किंग्ज ऋषभ वॉरियर्सच्या विरुद्धामध्ये खेळताना खूप क्रुशल मॅच आहे जिंकेल तो उत्पांत फेरी गाठणारा चौथा संघ ठरेल काल सेमीफायनल गाठली होती कासबग 1911 वैभव भोईर मयूर भोईरची ती जबरदस्त केली रामचंद्र पाटील यांचा मिळाला तो अनुभवाचा शिदोरी त्यामुळे पहिला टीम उत्पांत फेरी काल शेवटची मॅच शीतलताई फायटर्सला बीट करताना हरवताना राहुल तेजस वॉरियर्सनं आपलं नाव कोडलं उत्पांत फेरीमध्ये जाणारा दुसरा टीम आज कियान सुपर किंग संदेश भोईर यांचं टीम मंथन पाटीलची ती ऑलराऊंडर क्लासिकल खेळ पाहताना टीम मात्र शिरकत केली प्रवेश मिळवताना तिसरी आज आत्ता ही चौथी टीम आपल्याला याच्यातून मात्र निश्चित होईल वृषभ भोईर असेल का अकाय किंग सांगणं कठीण आहे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे 6 चेंडूचा खेळ लारावर भरोसा ठेवला आणि डिफेंड केल्या मागच्या मॅच मध्ये 19 धावा जिवंत ठेवला आव्हान आता त्याची खरी परीक्षा आहे खरी कसोटी लागेल या भन्नाट फॉर्म मध्ये असलेला जोरदार ताकद असलेला हा हार्ड हिटर बॅटर ऋतांशू ग्रेट बॉलिंग यार करण्याची सुरुवात केली होती जेव्हा 19 धावा मी आउट कोणाला केलं काय नाही ऍक्शन मध्ये पाण्यासारखा क्षण आहे चला टिपा एसडी या वाणी काय ऍक्शन आहे पहा आनंद स्वाभाविक आहे यामध्ये विचित्र मांडण्यासारखं कोणत्या मोटर बॅटरला जे आउट करतो विघ्नेश स्वाभाविक आनंद मात्र गगनात मावत नाही मागच्या मॅच मध्ये अकन सुरुवात तारीफ करतो आम्ही लारा वेल डन लारा त्याची एक पॅन शैली कदाचित सुबस संकेत असेल गुड ज्याला म्हटलं तर बरेच वेळेला बॅटरला जाताना बॅटिंगला करता बॅटर पहिला पॅड बांधतात आंतरराष्ट्रीय मध्ये तसं त्याने उजवी जी ट्रॅक आहे ना ती गुडघ्यापर्यंत नेले कदाचित ते लक फॅक्टर यार्करने सुरुवात ज्या बॅटर कडून अक्षरशः आतिषबाजी षटकारांची आतिषबाजीकडे छपते होते 47 कारण एकही धावला जमली नाही परंतु सांगणं गरजेचं आहे चला आम्ही सांगतो 47 ज्या होते 4 ओव्हरच्या समाप्त त्याच आहेत कारण पहिला चेंडू अगदी खोळात यॉर्कर मारताना त्रिफलाचित याच गुडघ्याला लागले येस हे चांगली माहिती आम्हाला विघ्नेश पुरवतात हरकत नाहीये बॅकफुट काय हलक्या त्याने त्याला हुक केला सिंगल मिळते 48 स्कोर जाऊन पोहोचते अकाय किंग 3 गडी बाद 48 धावा 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे लारा कोटपर्यंत मध्ये सेटअप करण्याचं टीमला किती सेटअप होईल यासाठी लाराचे 4 चेंडू खूप महत्त्वाचे 48 वर 3 सद्यस्थिती अकाय किंग ऋषभ वॉरियर्ससाठी वॉरियर पण बॉलिंग टाकताना लारा डाव खेळतोचा बॉलर डीप स्क्वेअर लेगला आपण तैनात केलं फिल्डर पाहतोय काओ कॉर्नरला लॉंग ऑन लॉंग ऑफ लेफ्ट हँड राऊंड द विकेट टर्न केला फिरवले बॉल नॅचरल आउट स्विंग फिरकी बॉल इज अ चान्स फॉर द रन आउट येस इट इज आणखी धक्का अकाय किंगला चौथा गडी बाद होताना धाव बाद म्हणून बॅट्समन परतलाय 3 चेंडूची झाली समोर काय बॉलिंग टाकली यार आम्ही कौतुक करतो लारा जी क्रुशियल मुवमेंटला 19 धावा जेव्हा डिपेंड करायचं तर वाचवायच्या ते वाचवल्या आणि जी सुरुवात यॉर्करने क्लीन बोल्ड करताना मागच्या मॅचवर करताच ही सुरुवात केली घातक आक्रमक हार्ड हिटर ऋतांशकडून भीती होती का हा 20-25 तरी चोपेल त्यांचे मनसुबे मात्र उद्ध्वस्त केले
या बॉलरने. ग्रेट बॉलिंग लारा. 3 चेंडू अट्टपर्यंत टाळले. ऋतांशसारखी मोठी विकेट आणि धाव मात्र फक्त दिल्यात या ओव्हरमध्ये एकच. एक कटाक्ष टाकले तर 48 धावा आहे स्कोरबोर्डची. 3 चेंडूचा खेळ बाकी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत तुषार. विकी पाडाव अतिशय चांगला असा स्कोरिंग. SD थेट प्रक्षेपण दाखवलं जातं आणि अभि जे तुर्बे हे साऊंड स्टेशन आपल्या भेटीला आहे. चौथा बॉल पहिली इनिंग. डू ऑर डाय. बॅकफुट वर कडक 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 बेधडक षटकार. बॅकफुट वर गेल्या जागा बनवली चेंडूला शरीराच्या जवळून मारत शॉट ऑन जॅक. बेहतरीन स्ट्रोक. अर्धशतक पा टीम अकाय किंग जाऊन मात्र षटकारांचे 54 54 धाबा. 4 गडी बाद 54. 5 गडी बाद 54 झालेत. अक्षय आणि सागर जो दावर खेळतोय. चौकार षटकार आणि पहा दावर जाऊन पोहोचले. शेवटच्या बॉल मध्ये मागच्या जी ओव्हर होती त्यावर चौकार आला होता याच बॅटरचा. ग्रेट यार. व्हॉट अ लवली फ्रंट फुटवर गेला त्याने. फ्लिक ऑफ द रिस्ट पायाच्या हालचाली फुटवरचा वापर केला. इथे कोण बाद होईल. संधी होती लाराला का सागरला बाद करण्याची. का क्रॉस झाला होता का नाहीये प्रश्न विचारले उदयजी तांडेल. खूप अनुभव आहे उदयजी तांडेलकर. त्याने प्रश्न केले नेमकं काय घडले कारण तुम्ही समोर आहात. क्रॉस केले काय हे प्रश्न विचारले परंतु स्पष्ट नकार दिलाय. क्रॉस झाला होता सागर. त्याचा सन्मान केलं हे महत्वाचं आहे. ऋषभ वारियर्स सुशील डाकवलचा कथो करतो कारण जो निर्णय देतात ना मैदानाचे ऑन फील्ड जे अंपायर त्यांचा आदर राखला जातोय. ओ माय गॉड. गुरुनाथ पाटीलची साई घेतले. नेमकं काय झालंय आणि बरोबर चर्चा रंगल्या दोन्ही अंपायरच्या. चर्चा रंगल्यानंतर मात्र क्रॉस झाला नाहीये. सागर चूक झाली सागरची का क्रॉस केलं नव्हतं. तो शीर्षक तो नियम मात्र लागू केला. क्रॉस केला नव्हता. चला अंपायर डिसिजन पहा. नाही ऑन फील्ड अंपायरने जर रिव्ह्यू हे केला ना ऋतांशू तर थर्ड अंपायर पाहिलं जाईल. कालपासून आम्ही सांगतोय. चला खेळ इथे थोडा थांबले. खूप महत्वाची मॅच आहे. ऋतांशू पाटील आम्ही समजू शकतो पण आदर करणं कारण खूप चांगलं क्रिकेट ऋतांशू रामचंद्र पाटील आपणही खेळता. सन्मान तर व्हायलाच पाहिजे. नेमकं काय त्याच्यानंतर दोन्ही अंपायरने मात्र निर्णय घेतला का क्रॉसिंग झालं नव्हतं. थर्ड अंपायरच्या भूमिकेत पाहिलं जातं का क्रुशियल मॅच आहे आणि त्याचा आदर करताना थेट अंपायर व्ह्यू घेतला गेला. नजीकचा मुकाबला आहे त्यासाठी जी तकनीक जे तंत्र आपल्या उपलब्ध असतं तर का घेऊ नये. त्याची सहायता का घेऊ नये. साहित्य घेतली जाते. व्ह्यू स्क्रीन मध्ये पाहिला जातोय. नेमकं काय घडलंय. सागर बाद आहे का नवीन बॅट्समॅन तुषार बाद आहे. चला सागरला बाद हरकत नाही. ऋतांशू कारण क्रुशियल मुवमेंट होता. प्रत्येकासाठी दोन्ही टीमसाठी अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे निश्चित. त्याचंही कौतुक आणि त्याची शहाणा मात्र स्वतः ऋतांशू पाटीलने केली आणि मांडलं. येस अंपायर सांगतात ते खरं आहे. इथे सागरला परतावं लागतं. गडी क्रमांक 6 इथून अकाय किंगला हा 6वा झटका लागलाय. स्कोर आहे 55. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तो असफल. स्ट्राईक अबाधित. 55 लारा. 5वर 5 काय गोलंदाजी यार. कौतुक करतं. मागच्या मॅच मध्ये 19 डिफेंड आता पहा जे हाणामारच ओव्हर आहे महार जोडच ओव्हर आहे आणि नेमका तेव्हाच मात्र त्याने धाबा थोपवल्या. पहिल्याच आर्कवरती ऋतांशू पाटीलला 4 मुंड्या चित करताना तिरपाला चित बाद. 6 गडी बाद. आता 55 शेवटचा बॉल. बॅकफुट वर जाताना आणखी झेल आणखी एक सफलता. नेक्स्ट मॅच आपण जाणार आहोत. अतिशय आक्रमक जो बॅटर ओळख आहे 40+ वाशेगावच्या त्यांच्या शुभ असते टॉस आणि टॉस सेरेमनी असेल. एक चिकना चेहरा
सुंदर साखरेसारखा आवाज आमचा विघ्नेश. ओ टू विघ्नेश. Thank धावा you. लागते. एक इनिंग संपले. 55 टू विन. चला फर्स्ट सेमीफायनलचा सामना आणि त्याचा टॉस केला जाईल. कासबग 1911 कियान सुपर किंग दोन्ही टीम कॅप्टन आणि मुकेश म्हात्रे आमच्या सोबत जोडले जातील. चला दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत टॉस का बॉस या मंचावर असतील. सेमीफायनल क्रमांक 1 कासबग 1911 आणि कियान सुपर किंग असा सामना. चला मुकेश म्हात्रे यांचे शुभ हस्ते केलं जाईल टॉस. आमचे परम मित्र आहेत आणि अंडरम क्रिकेटचं एक मोठं नाव आणि 40+ क्रिकेट देखील सध्याच्या घडीला ते खेळतात. टॉस केलं जाईल आणि कॉल करतील मयूर भोईर. हेड इज कॉल. टॉस तुम्ही जिंकलाय तर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय असेल. सेमीफायनलचा सामना आहे. तुम्ही या मॅच मध्ये जिंकताय तर मेगा फायनल मध्ये पोहोचाल. काय रणनीती असेल आणि कशा पद्धतीने माइंडसेट झालाय या मॅच मध्ये? माइंडसेट सध्याच्या घडीला तरी आमचा मंथन पाटील हा संपूर्ण ग्राउंडमध्ये मॅनेज करतोय, तर त्याच्या रणनीतीनुसार आमची 11 खेळणार आहे आणि आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. काय म्हणाल इंटायर पहिल्या मॅच पासून सेमीफायनल पर्यंतचा जो प्रवास झाला, इंटायर टीमचा परफॉर्मन्स कसा झाला, बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंगचं युनिट कसं झालं आणि काय सांगाल टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? संपूर्ण टीमला मंथन पाटीलच चालवत आहे. त्याच्या कॅल्क्युलेशननुसार गोलंदाजीचा क्रम, फलंदाजीचा क्रम, संपूर्ण रणनीती मंथन पाटीलनुसार चालू आहे आणि आता या सेमीफायनलच्या मॅचमध्ये सुद्धा संपूर्ण त्याच्या कॅल्क्युलेशननुसारच गेम होणार आहे. कशी वाटली प्रीमियर लीग ॲज अ आयोजक म्हणून तुम्ही आहात? आज गावाचा एकोपा, गावाची एकात्मता आणि गाव एकत्र आलं या गोष्टीचा सार्थक अभिमान आहे. या क्रिकेटच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र आलो आहेत. आज कुठलाही पक्ष नाही, कुठलाही एरिया नाही, कुठलाही ग्रुप नाही, आपण सगळे एकत्र आलोय. कसं वाटतंय, किती आनंद वाटतंय ही सक्सेसफुल प्रीमियर लीग होताना? आयोजन एकदम धमाकेदार आहे. म्हणजे अक्षरशः जुगावचा संपूर्ण इतिहास जरी उचलून बघितला तरी एवढे बक्षीस जुगावमध्ये कधी झालेले नाही आहेत. 3 सायकल्स, विजेता ऑनरला देखील अँड्रॉइड मोबाईल फोन ठेवलेला आहे आणि कलर टीव्ही देखील पहिल्यांदाच ठेवलेली आहे. तर ही जुगावची रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा आहे. डेफिनेटली रेकॉर्ड बीट स्पर्धा आहे. मयूरशी देखील आपण चर्चा करू. मयूर भोईर आमच्या सोबत आहे. टॉस गमावलाय, टॉस जरी जिंकला असता तर काय निर्णय असला असता? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षणच केला असतं टॉस जिंकून. आता बॅटिंग करायची, किती डोक्यामध्ये धावा, किती माइंडसेट असेल, किती टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तुम्हाला? टार्गेट तर असं सध्या तर आम्ही माइंडमध्ये घेतला नाही. 5 ओव्हरीत कमीत कमी क्रिकेट नॉर्मल खेळण्याचा प्रयत्न करू आणि जास्त धावांचा प्रयत्न करू. मयूर, प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळलात. इंटायर पहिल्या मॅच पासून सेमीफायनल पर्यंत कसा प्रवास झाला आणि टीमचं कॉम्बिनेशन कसं झालं? टीमचं कॉम्बिनेशन छान आहे. सर्व टीम एकत्र घेऊन खेळतो आम्ही. जेवढे 14 प्लेयर आहे सर्वांचं प्रत्येकाची गोष्ट ऐकून आम्ही परफॉर्मन्स 100% देतोय. आज गाव एकत्र आलाय, खूप आनंद वाटतो की सगळेच एकत्र येऊन क्रिकेट खेळतोय. तर ह्या प्रीमियर लीग कडे कशा पद्धतीने तुम्ही पाहताय? प्रीमियर लीगचं आयोजन खूप भारी केलंय. म्हणजे एक बोलू, परेश दादा, सुनील दादा, त्यांची काही सीमाची स्क्वॉड आहे टीम गावातली जुनी, त्यांनी एक सर्वांचं एक मत घेऊन एक मोठी प्रीमियर लीग ठेवायची आपल्या टीमीतर्फे. ते आयोजन तर खूप छान न जो गावच्या यंग स्टार पोरांना चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे खेळण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. मुकेश म्हात्रे, थँक्यू व्हेरी मच. आपला देखील मनपूर्वक आभार. कियान सुपर किंग टीम कॅप्टनने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करून फर्स्ट सेमीफायनलचा सामना कियान सुपर किंग वर्सेस कासबर्ग 1911 असा सामना. क्रिकेटचा घमासान, जोगावचा धमाका तुम्ही पाहता SD लाईव्हच्या माध्यमातून. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया लेजेंडरी व्हॉइस मिस्टर संतोष म्हात्रे सँडी सरांना महागुरु येथील मायक्रोफोनवर. ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या इनिंगची कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेश. पॉवर प्ले सूर्या, कडक स्ट्रोक यार, वाट अंदाज, अमर जोरदार हमलावर पॉवर प्ले. खुळ कणाला पहिल्याच बॉल पासून सुरुवात करताना अमर. ग्रेट स्टार्ट टू ऋषभ वॉरियर्स. बॅकफुट मारताना शॉट ऑन जॅक ओव्हर द मिड विकेट अँड कॉर्नर. एक देखणा फटकाने सुरुवात केली. 56 धावांचं लक्ष्य डू ऑर डाय परिस्थितीमध्ये जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये सर्वोत्तम 4 संघामध्ये जाणारा विजेता संघ आपली जागा बनवेल. चल, 1 ओव्हर नंतर आम्ही हेमंत भोईर आणि अंकल
यांना सन्मानित करणार आहोत. पहिला चेंडू षटकार, दमदार सुरुवात. पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थाने 27 धावा, पण 18 नंतरच्या फक्त 28 निघाल्या. ग्रेट बॉलिंग आहे, जशा तसं उत्तर दिलं. सट्टिक लाईन लेनदेन, गुडलेट टप्पामध्ये घेतलेलं बळण अमरला चकवलं सूर्याने. सूर्या निखरताय आणि इतरांना बिखरताय असं मनाचं असेल ना तर चांगला स्पेल पॉवरमध्ये एक सट्टिक स्पेल टाकावं लागेल अमरच्या विरोधात. बॅकपोट कडक स्ट्रोक आहे, जागा खाली आहे, टप्पा घेते वळण, आणखी एक दर्जेदार फटका. 4 रन. येस अभि. उपाय मानला जातो. पॉवर प्ले मध्ये 30चा कसा फायदा घ्यायचा त्याचं सर्वोत्तम उदाहरण. 3 चेंडू आत्तापट टाकल्या सूर्याने आणि ते जोरदार हमला बोल बघता अमरने षटकार चौकार आपल्या बॅटमधून लावताना तब्बल 10 धावा. ऋषभ वॉरियरसाठी वॉरियरपणे खेळताना अमर सूर्याच्या विरोधात. ग्रेट शॉट यार, नो मॅन इज देअर. अक्षरशः हातबल जस्ट फॉर द रोप आहे का. 4 रन. काही सेंटीमीटर हा षटकार सीमारेषेच्या अगोदर पडला, याचा अर्थाचा चौकार. बेहतरीन स्टार्ट. एक वेगळं रूप धारण केलं. याच रूपाचे रुद्र अवताराची आवश्यकता आहे ऋषभ. जर बिखराचा असेल ना सूर्याला तर अशी प्रकारची ठोकमबाजी, आक्रमक अटॅक, ओनली अटॅक बाय अमर. 14 धावा धाव फळकावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त. पॉवर प्ले पहिला टप्पा पाण्यात जोरदार अपील केले जरूर, परंतु वर जात असेल असा निकष काढला गुरुनाथ पाटील अंपायर. दोन्ही सर्वोत्तम अंपायर आणि येणाऱ्या 22, 23, 24, 25 डिसेंबर हे 2 अंपायर भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे स्वर्गीय आनंद दिघे चषक या दिसणार आहेत. 12 टीम लीग मध्ये खेळताना दिसतील रथी महारथी आदरणीय प्रवीणजी काळूराम म्हात्रे यांचं सर्वोत्तम आयोजन तिथे पाहायला मिळेल. तब्बल 5 लाख विजेता चॅम्पियन्स टीमला आणि 2.5 लाख आणि प्लेयर ऑफ द सिरीज साठी एक मोटर बाईक. 14 ओव्हर पहिल्या ओव्हरचा इनिंगचा विचार केला कॅप्टनने 16 धावा तब्बल. एक सफलता सुशीलला मिळाली होती, पण सूर्याने खास करून अकाय किंगसाठी जे ओव्हर हाताळणं तिथे 14 धावा खर्च केल्यात. थोडंसं मागणं षटक, कारण 21 विकेट पडल्या. जेवढे चेंडू अंबर खेळला ना त्यामध्ये जोरदार अंमलाबल. त्याचे 2 सर्वोत्तम चौकार पाहिले. पहिलाच शॉट ऑन जॅक, त्याला तोड नव्हती. वाटतं बॅलन्स ऑफ द संपूर्ण शरीराचं संतुलन त्यामध्ये पाहायला लागलं. मागचा मॅचचा हिरो मोहम्मद आला आता स्ट्राईकवरती. पॉवर प्लेचा पहिला ओव्हर सर्वच्या सर्व जे बॉल खेळला तो अमर. आता मोहम्मद आहे समोर ऋतांश. बिग फाईट आपल्या समोर असेल. दोन्ही दादा, दोन्ही आमने सामने बिग प्लेयर खेळाडू समोर आहेत. कोण जिंकेल. विकेट मात्र काढावे लागेल ऋतांशूला, कारण मॅच मध्ये कमबॅक जिवंत ठेवायचं तर विकेट मिळणं गरजेचं आहे. कारण 14 धावा 56 धावांचं लक्ष, आणखीन 42 धावांची आवश्यकता सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी वृषभ वॉरियर्स. ओ ग्रेट. डोळ्यात अंजन कसं घालावं तसं डोळ्यामध्ये हा चेंडू त्यांनी एकदम साठवून ठेवला आणि त्याला फक्त पुश केलं होतं शॉर्ट कव्हर पॉइंटला. सिंगल घेतली मोहम्मदने, खातं कोल्ड स्वतःचं. धाव मात्र पुढे जाते. 56 धावसंख्येला उत्तर देताना वृषभ वॉरियर बिनगडी बाद 15. चर्चा केली जाते सूर्या बरोबर नेमकं काय करावं. विकेट तर काढावे लागतील. कल्पेशची भूमिका अतिशय मत, त्याचं एक अजून षटक आहे. हे क्रुशल ओव्हर आहे. यामध्ये थोडंसं अमरला बाद करण्यात यश आलं तर कुठे ते बॅकफुटला वृषभ वॉरियर्स. पण यामध्ये अमर जर कायम राहिला ना मात्र खरं नाही आहे अकाय किंगसाठी. जबरदस्त मॅच. सुपर बॉलिंग आहे. टप्पा पाले स्विंग ही करामत. तो दोन्ही बाजूला स्विंग करतो जस्ट लाईक द लास्ट कुझनर ऑफ द साऊथ आफ्रिका 1999 द प्लेयर ऑफ द सिरीज. 1992 नंतर मार्टिन क्रो नंतर खरी अर्थाने मालिका ती गाजवली ती लान्स कुझनरने. साऊथ आफ्रिका सेमीफायनल जरूर हरला. बॅकपट वर गेला, कडक स्ट्रोक यार, बेहतरीन टायमिंग. इज यूज 6 परफेक्टली बॅलन्स. उंची जरी कमी असली ना तरी पण उंच बरं बॉलरला सरळ पाठवला. मिड विकेटला क्लिअर करताना आणखी एक मोठा फटका अमरच्या बॅटमधून. आता धावसंख्या पुढे सरकते 21 वर. एक तुझा एक माझा असं कश्मकश. पहिली सिंगल
जेव्हा मोहम्मद सिंगल नंतर मात्र काय चेंडू टाकलेला होता कम्प्लिटली बीट टॉमर, पण अनादर थोडीशी चूक झाली. गुडल्या टप्प्यात तो चेंडू एकूण वेगवान आहे अजून तो सावकाश गतीने तो आरामात त्याला शॉर्ट ऑफ जंक केला ओव्हर द मिड विकेट. आला षटकार 7 धावांसाठी 21 गडी बाद. अशी दणदणी सुरुवात, धडाकेबाज सुरुवात वृषभ वॉरियर्स. आणखी एक तगडा शॉट, हमला बॉल बिखरला गेले मोठ्या बॉलवरती कडक अटॅक 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 आणि ओनली अटॅक. आक्रमक आक्रमक आणि आक्रमक मध्ये एक वेगळ्या मूड मध्ये अमरायला होतं. आता मात्र मॅच मध्ये आपली पकड मात्र मजबूत केली. 27 धावा अर्धा प्रभास कंप्लीट केली असं म्हणायला हरकत नाहीये. 56 धावा ची आवश्यकता पण झाल्या 27. आणखीन मात्र अजून जिंकण्यासाठी 29 धावा आता दूर आहे. खणखणीत दमदार सुरुवात. पॉइंट कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर. सुपर बॉलिंग यार, एकदा आपला फेवरेट बॉल टाकला, खांद्याचा अतिरिक्त वापर केला, बाउन्सिंग केलं थोडस अमरच्या गुडलँगच्या थोडस मागे. दॅट इज अ रायझिंग डिलिव्हरी. सुपर बॉल डॉट बॉल. 5 चेंडू टाकले 13 धावा. ऋतुराज टिपले अमरची विकेट काढण्याचा जरूर प्रयत्न करताना. इथे संधी होईल का? ओ माय गॉड, चान्स फॉर द रनआउट. खराब या चुका करणार तर मॅच मधून जे स्वप्न तुम्ही पाहिले सुपर 4 मध्ये जाण्याचं ते मात्र धुळीस. जाऊया, ओव्हरची झाली दुसरी. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 27 होत्या, परंतु पहा त्याला उत्तर देताना 28 झाल्या. कडक बॅक टू जाऊया आणि सन्मानित करूया आपण हेमंतजी भोईर यांना. क्रिकेटचे निस्सम चाहते, क्रिकेट प्रेमी आहेत आमचे हेमंत भोईर. त्यांना सन्मानित करताना या स्पर्धेचे खरे अर्थाने मुख्य आयोजक परेश भोईर आणि सुनील भोईर, संदेश भोईर त्यांच्या साथीला आहेत. या सन्मान्य व्यक्तीला महाराष्ट्राचं हे पवित्र वस्त्र आणि सुगंधित दरवळ सोडणारं हे पुष्पगुच्छ देऊन आमच्या हेमंत भोईरना या प्रीमियर लीगच्या मुख्य व्यासपीठावर आम्ही सन्मानित करीत आहोत. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून आला, एक किमती वेळ तुम्ही दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. चला, अंकल आहेत या ओव्हर नंतर आम्ही करणार 2 ओव्हर नंतर. 28 धावा बिनगडीबाजी दणदणी सुरुवात. चोख उत्तर दिलं. डू ऑर डाय परिस्थितीमध्ये करूया मरू अशी परिस्थिती जिंकेल तो मात्र या प्रीमियर लीग मध्ये आपलं नाव कोरेल. 4था टीम म्हणून उत्पांत फेरी गाठणारा. काल काजबर्ग 1911 ने जादू केली. काल राहुल तेजस वार्नर्स कमलं. आज कियान सुपर किंगने नाव कोरलं. यामध्ये विजेता जाऊन संघ 4था हा त्यांच्यात मिळेल. स्वतः संघ मालक गोलंदाजी बारवर राईट आर्म ऑन द विकेट. फटका पहा मोहम्मदच्या बॅट मधून एक बुलंदी पावर फटका सरळच्या डाऊन द स्ट्रेट ऑफ द ग्राउंड. षटकार. येस अभि. सनद जयसूर्या, रोमेश कालवताना त्याच्यात वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये यांची भूमिका खूप महत्त्वाची. त्याच्या अगोदर मार्टी क्रोन हा महाग ग्रेट बॅट्सला पहिल्याचा संदेश दिला का 30 आउट मध्ये तू दायना खुला कर. बॅकफुटवर गेला, हलक्या त्यानं हुक केलं, गोशांकी क्षेत्राच्या थोडे पुढे पडला, सिंगल घेतली. त्या दरम्यान मोहम्मदने दोन्ही आसमानची जी बॅटची धार आहे ती तीक्ष्ण झाली आता तलवारीप्रमाणे. त्याने इंगा दाखवल्या. 56 धावांचं आता टार्गेट थोडंसं छोटं वाटायला लागलंय वृषभ वॉरियर्ससाठी अगेन्स्ट टू द अक्का किंग. स्वतः संघ मालक आहे बॉलिंग मार्कवर कल्पेश भोईर. धावा त्याने सुरेख काढल्या होत्या. धावांचा वेग वाढवला होता या कॅप्टनने पहिल्या इनिंग मध्ये खेळताना ॲज बॅटर म्हणून. आता धावा थांबवायचे 16 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे. सुपर 4 ची फेरी गाठण्यासाठी पॉइंट खडर डीप कव्हर आहे. लॉंग आउट लॉंग ऑफ काऊ कॉर्नर मिड विकेटला बरंच अंतर. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग. कडक स्ट्रोक आहे. काय मारतो तो, ठोकतो तर प्रेक्षकांच्या आमच्या लाडक्या भेटीला हा फटका पाठवतोय. काय बॅटिंग आहे, कडक बॅटिंग, बेहतरीन बॅटिंग बाय अमर. षटकार आला. विरोधात संघ मालकाच्या कल्पेशवर जोरदार हापोली घेतली. षटकार सिंगल षटकार. 41 धावा, 32 धावांची एक ताबडतोब खेळी. अमर 32 वर, टीम 41. गतीमध्ये परिवर्तन करून चालेल का? डेफिनेटली चालेल. व्हॉट अ कॅच,
ड्रॉप द कॅच, कॅचेस विन द. इथून पलटवार करण्याचा क्षण होता. षटकार थर्ड. चला DRS घेतला जाईल. क्लोज डिसिजन आहे, कारण गुरुनाथ पाटीलने सांगलं ऑन फील्ड अंपायर सांगितलं जरा पहा स्क्रीन मध्ये SD सुशील डाकपची थेट जी वाणी आहे ते सुरेख असं क्लीन क्वालिटीचं थेट प्रक्षेपण दाखवते. त्या स्क्रीन मध्ये पहा नेमकं काय जेम मारताना परत येताना तो कुठे नेमकं त्याचे पाय स्पर्श होतात. सीमारेषेच्या आत का सीमारेषेवर. खेळ थांबलाय पण धुवाधार बॅटिंग दोन्ही बॅटरची. चला कॅप्चर झाले ना गुरुनाथ पाटील. ज्याप्रमाणे IPL मध्ये खूप असे कॅमेरे असतात पण एक कॅमेरा दिसत नाही, स्पष्ट दिसत नाही. जी भूमिका असेल ती ऑन फील्ड अंपायर अर्थात गुरुनाथ पाटील आणि उदय टांडेल यांची असेल. प्लीज NMTC नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन battery.ai प्रेझेंटेड नवी मुंबई टेनिस बॉल प्रीमियर लीगचं पहिलं 5 कॅमेरे टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून पण इथे एक कॅमेरा नीटचा स्पष्ट झाला नाही. भूमिका आता ऑन फील्ड अंपायर त्यांनी सहाय्य केले जे आमचे अतिशय माझे जे प्रेक्षक आहेत लाडके प्रेक्षक त्यांची सहाय्यता महत्वपूर्ण असेल. 41 झाल्यात, 41 खेळ थांबलेत. षटकार सिंगल षटकार चौथा चेंडू जेम मारली होती वाईडिस लॉंग ऑफचा असलेल्या क्षेत्ररक्षकने. कमालीची हा मॅच सोपं केलं मेंगळते टार्गेट, कारण केवळ 15 चेंडू मध्ये 41. पॉवर प्लेचं पहिलं सूर्याने टाकला 14 धावा खर्च, सफलता मिळाली नाही. वृत्तांशने आणखीन 14 धावा. तब्बल पॉवर प्ले मध्ये खणखणीत सुरुवात केली आणि पॉवर प्ले मध्ये खूप महत्वाची भूमिका होती की पॉवर मध्ये 30च्या जवळपास धावसंख्येला तर मॅच सोपवेल. चल प्रेक्षकांनी सांगितले षटकार का थोडा खेळ थांबतोय विचारलेला जात आहेत दोन्ही अंपायर. विचारलं प्रेक्षकांची भूमिका ही महत्वपूर्ण असेल. चला न्यूट्रल प्रमाणे आपल्याला भूमिका पाहायची आहे. प्रेक्षक दर्शकाला विनंती केली तर कोणता टीम तुझा माझा न करता तो तटस्थ म्हणून भूमिका घ्या आणि त्या खऱ्या अर्थाने आपली भूमिका प्रामाणिकपणे आमच्यापर्यंत पोहोचवा. कारण निर्णय कठीण आहे, दूरहून ऑनफिल्डला नेमकं सांगणं कठीण, कारण जवळ ते प्रेक्षक आहे जे झेल घेताना त्या प्रेक्षकाने त्या फिल्डरला पाहिले. प्रेक्षकाचा निर्णय मात्र आम्ही कायम ठेवू, त्याचा आदर करू. प्रेक्षकांनी सांगितले 2 अंपायर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सहाय्यक घेतल्यानंतर प्रेक्षकांची जी सहाय्यता होती ती घेतले उदय टांडेल आणि गुरुनाथ पाटीलने. आणि पंचांनी दिलेला निर्णय मात्र दोन्ही टीमसाठी ऋषभ वॉरियर्ससाठी आणि तेवढंच अकाय किंगसाठी मात्र बंधनकारक असेल. नेमकं काय म्हणतात अंपायर? गोंधळ करू नका, कारण सभ्य गृहस्थांचा खेळ म्हटला क्रिकेटला, जेंटलमॅन क्रिकेट. त्यासाठी आदर करा. एकच धाव. थँक सो मच बोथ ऑफ द टीम. दोन्ही टीमचा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण जो निर्णय त्याचा सन्मान केले दोन्ही टीम. ऋषभ वॉरियर असेल अकाय किंग, थँक सो मच. जाऊया, 1 धाव मिळते, जोडली जाते. 42 धावा लागतात. तिसरं कितीपद बॉलिंग मार्कवर आला ऋतिक, आणि समोर आता डावखुरा हाताचा बॅटर मोहम्मद. बॅकफुट क्लास. क्रिकेट शहाणपणाचं लक्षण असतं हे दाखवताना. गेटिंग सिंगल. कारण मी षटकार मत पण तो मूड मध्ये माझ्यापेक्षा अमर आहे, कारण त्यांनी 21 सिंगल घेतली नाही, आता 1 सिंगल घेतली आहे. 33 वर बोलले 5-4 षटकारांची आतिषबाजी, 2 चौकार जोडल्यात 33 धावसंख्येमध्ये. 1 बॉल टू गो. तिसरी ओव्हर संपण्यासाठी कल्पेशला आणखी 1 ओव्हर 1 बॉल टाकायला लागेल. 43 धावा 4 ओव्हर 3. 43 लक्ष 56. क्रुशल मॅच. अकाय किंगच्या विरुद्ध बॅटिंग आता करताना बॅकफुटवर गेला. अक्षय दाबून मारला सरळच्या दिशेला. लॉंग ऑफला थोडं फंबलिंग झाली तर त्वरित सांभाळला सिंगल मिळते. अजून मॅच गेली नाही. अजून एक सेफ हँड, एक मॅजिक स्पेल आला ना तर मॅचचे जे चित्र आहे ते पालटेल. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 44 बनल्यात. 56 धावांचं लक्ष. 12 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक, आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 बॉल टू रन. चेंडू गणिक. प्रत्येक चेंडूवर 1 धाव, म्हणजे 12 मध्ये 12. ही ओव्हर क्रुशल असेल. या ओव्हर मध्ये 4 जरी दिले ना तर मॅच ऑन.
परंतु या ओव्हर मध्ये जरी साकारल्या तरी मॅच सोपा असेल, कारण एकही गडी बाद आतापर्यंत झाला नाही. ऋषभ वॉरियर्स काय मॅच आहे रे, अफलातून मॅच आपल्या भेटीला. अकाय किंग स्वतः संघ मालकाने वोट टाकलं, 16 धावा खर्च, 10च्या पुढेच मात्र रेटत गेलाय. त्याचं खरं खरं हवी झालेला बॅटर, तुफानी बल्लेबाजी, बॅटिंग करताना अमर, त्याला साथ देताना 8 वर मात्र खेळतोय मोहम्मद. पण भूमिका राहिली जस्ट लाईक द ग्रेट मार्क ग्रेट मॅच 1992 इन द वर्ल्ड कप. माटिंगकरने तेच सांगितलं होतं आणि तेच सांगितलं मी म्हणेन इथे ऋषभ वॉरच्या कॅप्टनने सुशील डाकपलने दोन बॅटर जाऊन घुसून खेळा, तुटून पडा, पुढे तुटून पडता, पटका फसलाय. डाऊन द बॉल. ओ माय गॉड, विकेट मिळाला. असे विकेट मिळाला मात्र होत्याचं नव्हतं होईल. क्रुशियल मुवमेंटला विकेट, जिथे 12 मध्ये 12 असताना शॉटॉम जॅक करण्याचा प्रयत्न, तिथेच वाईटी डी स्क्वेअर लेगला झेल टिपला गेलाय. चला, विकेटचं पतन झाली. एक बेस्ट किमती विकेट प्रमाणाच्या हाती. पहिल्या चेंडूवर गुटल्यांना टप्पा पडल्यानंतर शॉट ऑफ जॅक करण्याचा जरूर फटका चांगला होता, परंतु तिथे झेल टिपला आणि एक चांगल्या बारी इनिंगचे डावाचा मात्र झाला सेवट. ग्रेट इनिंग बाय अमर टू ऋषभ वॉरियर. वॉरियर प्रमाणे धुमाकूळ घालवता त्याने 4 षटकार आणि 2 चौकार जोडले या 34 धावसंख्येमध्ये. 44 मध्ये 34. ग्रेट इनिंग. मॅचला जबल, मॅचला फिनिश करण्याच्या ते जबाबदारी मात्र दोघांना सोडले. मोहम्मद अँड नाव जस्ट ऑन द क्रीज टीम कॅप्टन. नुकताच आलेला कॅप्टन आता स्ट्राईकवर. 11 मध्ये 12. 11 चेंडू 12 धाबा. विकेट काढलं तर मॅचला तुफाने एक वेगळे वळण मिळेल. बॉलिंग मार्क प्रणव, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. फुल टॉस, फटका फसलाय. कप्पार. ओ माय गॉड. येस ना, धाक धूक श्वास निश्वास मात्र दोन्ही डग आउट मध्ये ताणला गेले होता. प्रेशर होतं, परंतु आता डग आउट मात्र शिट्ट्या वाजवताना अर्थातच ऋषभ वॉरियर्स आनंदामध्ये. चला, रिव्ह्यू मागितले. हाईट बेस्ट हाय, इट्स नो बॉल. चला, अमन सिंग जे थर्ड अंपायर पाहतात, नो बॉल प्लस षटकार, 7 धावा. मॅचला मात्र केलं सोपं. मॅचला क्लिअर केले कॅप्टनच्या षटकाने. चूक झाली, प्रणवने विकेट घेतले होते, परंतु तो सटकलेला कमरेच्या वर त्याला सरळ पाठवलं सरळच्या दिशेला. डाऊन द स्ट्रेट ऑफ द ग्राउंड बाय कॅप्टन. आता धावा 51. फक्त 5 धावांची आवश्यकता, फक्त 5. 11 मध्ये फ्री हिट बॉल कॅप्टन समोर. प्रणवच्या पुढे सरसवलं, मॅचला फिनिश जस्ट लाईक द MS धोनी 2011. तसा षटकार पडलेला होता. MS धोनीचा जो षटकार मारला होता सेमी फायनल मध्ये ऋषभ वॉरियरला पोहोचवता सोबता कॅप्टनने. आणि सुनील गावस्करने हा षटकार, माझी खास ख्वाहिश असेल का अखेरचा क्षण कोणता पाहायचा असेल तर MS धोनीचा तो षटकार मला दाखवा. तसं म्हटलं असेल का तर सेमीफायनल मध्ये इथे पोहोचवताना येस अक्षरशः सुशील दाखवता षटकार सेम जस्ट लाईक द MS धोनी. मॅच फिनिश. सुपर 4 मध्ये या षटकाराने मात्र जागा बनवली ऋषभ वॉरियर्स. हार्ड लक अकाय किंग. आपला प्रवास प्रीमियर लीग कैलासवासी सीमा प्रीमियर लीग पर्व मधून मात्र समाप्त होत आहे. हरकत नाहीये, सेकंड करा. खूप चांगला फटका. पुढे सर डान्सिंग ग्राउंड द विकेट. सलगचे 2 षटकार. मॅचला उद्ध्वस्त. मॅच जिंकली आणि टाइम फाउंड. आता वेळ आहे घोषित करण्यासाठी सेमीफायनलचा प्लेअर, क्वार्टर फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच. 34 धावांची धणधणीतून सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने पॉवर प्लेच्या 2 मध्ये तब्बल 27 धावा ठोकल्या होत्या. तेव्हा खऱ्या अर्थाने या धावांवर खऱ्या अर्थाने कोणी अंकुश घातले असेल त्याचं नाव होतं अमर. आणि 8 धावा आणि बेहतरीन 34 धावांची इनिंग. अमर गोज टू द सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच.